जय महाराष्ट्र मित्रांनो, शुभ सकाळ. तुमचं माझ्या चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. सो आजचा 4था दिवस, 5वा दिवस. सो चला आता दाखवतो तुम्हाला कोण उठलाय, काय काय करतोय. सो चला, किती काम करते ना अशी. सो गाईच आजचा नाश्ता उकडीचे मोदक, दूध, मला मिसळ पाव एवढा आहे. सो चला गाईच आता नाश्ता करतो झालेला आहे आणि आता सगळे निघाले बघा. सो चला गाईच आता चाललो. सो दाखवतो तुम्हाला पुढे पुढे काय काय होत आहे. आता शहाड स्टेशनला उतरलेलं आहे. आता इथून हळूहळू पुढं चाललेलं आहे. हे बघा आता शहाडचा ब्रिज. ड्रग्ज द्यायला बिलगलेला आहे. ड्रग्ज देतो. सो गाईज ड्रग्सची गोळी दिलेली आहे त्यांनी. स्वतः घेतो ही बघा, याला पकडा. सो गाईज बसल्या बसल्या आहे, बघतोय कोणीच नाही इथं. हे लोक चाललेत. अक्का स्टेशन खाली आहे. गणपतीनं वाटतं पाया पडायला नाही जात. इकडे भरलेली आहे. चला दाखवतो गाईज कसा बघतो. आतंकवादी घोषित करायला पाहिजे याला तर. सगळे बसलेले हे आणि ट्रेन बिनकामाची थांबलेली आहे इकडं. असा कंटाळा आलाय. कल्याणला अजून कल्याणला नाही पोचलो. कल्याण तर आयुष्याचा नाही झाला अजून, तर कल्याण पण येत नाही. चला पुढे जाऊन दाखवतो. स्टेशनवरती पोचलेले, कलवा स्टेशनवर. आता वरती चाललोय. सो चला पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला. या दादांकडून ड्रग्स घेतो. दादा ड्रग्स द्या. ड्रग्स गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला वाटतं जास्त कोणी जात नाही, कारण की एवढी गर्दी आहेच कुठंच. हे बघा पूर्ण स्टेशन खाली इकडे पण. सो चला पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला. हे मामा नुसतं पुढं पुढं चाललेत. आता चालत जायचे. रिक्षावाले तर इथं लाईनीत उभे आहेत. काय माहिती आता कसं जायचे त्यांनाच माहिती. सो चालत चाललेलं आहे. सो चला तुम्हाला दाखवतो पुढे काय काय होतं इथे बघा. रोडला ड्रग्ज देतो आहे का, याला पकडून न्या. पोलिसांनाच कंप्लेंट करा डायरेक्ट याची. नको खातच बघा काही ड्रग्स खातो. आता रस्ता विसरलेले आहेत आमच्या मामाचा. आठवत नाही रस्ता. सगळं काय काय आहे पण रस्ता आम्हाला काय भेटत नाही. आता दादा खूप टेन्शन आलेलं आहे दादांना, तरी हसतायत. कुठे मलाच नाही माहिती, फक्त कळव्यात आहे एवढा मला माहिती आहे. किती मोठा रोड आहे बघा. मी जाऊ शकतो एवढा आहे. हे बघा किती पुढे गेले आहे. टाकून देतात मला एकट्याला. तर चला दाखवतो पुढे जाऊ. फायनली पोचलेलं आहे. आता या आमच्या आरमोट्यानी रस्ता चुकवलेला व्हाईट कपडावाला. जाऊ दे आता काय आहे, दाखवतो पुढे जाऊन. फायनली पोचलेलं आहे. आता आतमध्ये जातो. पहिलेच गेलेत माझ्या पुढे. हे प्रियंका मावशी, नमस्कार. हे मामा आणि हे ऑलरेडी आराम कर पहिलेच बसलेले तिथे. हे बघा आणि गौर आहे. हे बघा. सो एकदम साधं डेकोरेशन आहे पण चांगलं डेकोरेशन आहे. सो चला आता बसतो. मी मेंबर कमी होती. ही मावशीची पोरगी. अजून मेंबर आहेत आतमध्ये, मी बघितलं नव्हतं. हे बाबा आहेत आणि ह्याचं बघा खायचं चालू आहे का कंटिन्यू. नमस्कार. आमच्याकडे गौरी दर्शनाला आल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. सो चला खायचं दाखवतो नंतर. तर बसलोय आम्ही. आमच्या सोबत सगळ्यात मोठा स्कॅम झालेला आहे. मामा ट्रेन दाखव कितीची आहे. पावणे 3ची ट्रेन आहे. म्हणजे काय टेन्शन. 2 आहे. पावणे 2. सो अजून अर्धा तास आहे आमच्याकडे.
तोपर्यंत हा मेंबर कमी होता वा. हे दादा आता आलेले आहेत. दादा मुख्य येतो वाटतं, बोलत नाही. सो चला गाईज आता फुल टाइमपास. आणि या बिल्डिंग आहेत बघा. सो ते पिक्चरमध्ये दाखवतात नाही का, बिल्डिंग अशा पडतात. असं मागून बिल्डिंग पडायला पाहिजे आणि आम्ही असं मी पटापट धावत जायला पाहिजे. धाप 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 धाप. कसं वाटेल ना ते, भारी वाटतं. पिक्चरमध्ये चांगला वाटतं, रिअल लाईफमध्ये काहीच फायदा नाही हे बघा. सो चला गाईज पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला. आता चाललो आमच्या घरातल्या आमचे गौर दाखवतो, थांबा. हाय गाईस, हे आमची छोटी, ये आमचा क्यूटचा छोटू आहे ना, आमचा क्यूटचा छोटू. ये आमचा कियो आणि हे आमचे आजीबाई. आजीबाई. आता बाकीचे मेंबर वरती आहेत, तोपर्यंत ही आमच्या घरातली गौर बघा. पण आम्ही सगळ्यात लेट येतो गौरीला, काय करणार, वेळच नसतो ना ब्लॉगर्स. बाहेर गेलतो. आणि कोण गावातले पोर आहेत काय माहिती, नाव नाही माहिती मला. नाव काय रे तुझा? छोट्या. आणि यो आपला गोट्या, यो माहीत असेल, यो दलिंदर पोरे बघितलं असेल तुम्ही बघा, आमदार आहे ते. सो चला गाईज दर्शन घेतो, मग दाखवतो तुम्हाला. हो गाईज आता यो बघा, इथं फुटला असता आता माझा डोका. हे ओळखतात काय माणसांना? ही माझी आईस, ही माझी मोठी काकीस. यो याचं नाव नाही माहिती. नाव काय रे? सार्थक. तू कोण रे? माझं नाव सार्थक. सार्थक? दोन सार्थक. आता इथं आतमध्ये कोण नाही, गेले खाली. रिकाम टेकडी माणसं आहे ती. चला गाईज दाखवतो. जेवायला भात आहे, ही पनीर चिली, हे छोले, हे मिक्स भाजी, पापड, लोणचा. बघितला काय? सो चला जेवून झालेलं आहे. आणि आता माझा बारका भाऊ हे देऊन गेलेला आहे. U2चा केक आहे बघा, किती मोठी पेस्ट्री आहे. सो या खायला. आता मी खातो मस्त. हा हा. तर आम्ही आमच्याच घरात आलोय. हे आमचे काका. बाकी हिला ओळखत नसल, ही माझी बहीण दीक्षा. खूप पुरणपोळ्या करायला घेतलेल्या आहेत. ही काकी आमची. जोरात चालू आहे यांचं, करा करा. हा पोऱ्या आला ना. बरी आहेत सगळे, बरी आहेत. तुम्ही कशी आहेत? सो हे बघा गणपती बाप्पा, डेकोरेशन बघा. सो चला गाईज आता दर्शन घेतो आणि तुम्हाला दाखवतो. दादा बघा किती काम करतो, सगळं भरल्यावरती हे सगळं करतो. आहे क्या आहे हे दाखवाला. हे माझे पप्पा. सो चला गाईज दाखवतो आता. कामाचा पर हे बघा. चला छोटू भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे मागे है. छोटू भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे मागे है. कोण नाही घोषणा द्यायला बघा, कोणच नाही याच्या मागे. किती वाईट परिस्थिती. बघा हे बघा काम करते, टाइमपास करते. कामाचा नाही का? थँक्यू सो मच. हे दलिंदर असे लोक असली, आमच्यासारखे गरीब माणसं कधीच पुढे जाणार नाही. 2 मिनिटात राहिला असेल, ही लोक बोलतात म्हणून. हे बघ बघा गाईज, थँक्यू. तुमच्यासारखी लोक आम्हाला पुढे नेतात, त्यासाठी यांच्यासारखी माणसं आम्हाला मागे असतात, त्यासाठी यांचं खूप खूप आभार. हे सांगतात आम्ही तुमच्याविषयी चांगले आहोत. आमच्या मावशीला खूप दुःख झालेलं आहे, कारण की आज फोटो काढायला मी नव्हतो. काढले का मावशी फोटो?
सो फोटोग्राफर आलेला आहे, स्वतः फोटो काढू. आम्ही आज आमच्या घरात जेवण असल्यामुळे आम्ही आज शिरा केले असं काय का बोल ना. दाखवेल ना नंतर. आज आमच्या सहकुटुंब सहपरिवाराचं जेवण एकत्र असल्यामुळे आम्ही शिरा केला. सो गाईज आमच्या घरी आज जेवण आहे, दाखवील तुम्हाला. आता आतमध्ये बनवलंय, सो तुम्हाला थोड्या वेळेला दाखवील काय काय जेवण आहे. आता पप्पा येतात मध्ये, सो चला गाईज दाखवतो नंतर. बघा इकडे गाणी वगैरे चालू आहेत. नाही बघा ही आमची मावशी आहे ना, हिला फोटो काढायचे रास हाऊस. काय फायदा, पण कॉपीराईट येईल मागच्या गाण्याचा. येऊन ना इथे काय गणपती बसलात घरात आणि यांना काहीच घेणे नाही, यांना फक्त फोटो काढण्याशी मतलब आहे. आणि हे फोटोग्राफर यांना फक्त इथे 5 रुपये तरी भेटत असतात तुम्हाला. नाही रे बाबा, आमच्या घरचे माणसं घेऊन काढायला लागतं. आणि अत्याचार करतात असं काय वाटतं ना मला. तुम्हाला काय वाटतं हे अत्याचार करतात की नाही? ओ सॉरी मॅम, तुमचं काय मत फोटोज बद्दल? हे सरक रे जरा फोटोज बाजू बद्दल हटे ना, हे थांब ना. दंडगे वाटला काय रे. शॅडो नाही येते ना. नाही थांब. काहीच बघा, हे मामा न सांगता इथं खायला बी लागलेलं आहे. तू आला ना तुझी चुकी. चल झूट बोलतोय गाई जे. देखिए हे बघा, माझ्या कामाचा विषय चालले उद्या इंटरव्ह्यूला, तरी पण नुसतं काम बघा. गणपतीला बोल मला काम लागून. मी छोटू परत येईल. मेहनत करायला लागतं. काय खातो तू ते सांग मला. बोला बजरंग बली की जय. मला काम करा. सो गाईज आता जेवलं तर नाही, पण आता चाललो आहे गौरीचं दर्शन घ्यायला. असं दाखवतो तुम्हाला. हे बघा आमचे नमुने, हे बसलेले आहेत सगळे, दिलीप मामा वगैरे. हे आमचे जुगारी दादा. यूट्यूबवर टाकायला, दुसरा काय नाही. हे बघा एकदम नॉर्मल मकार आहे, पण चांगलं आहे. सो चला काही दर्शन घेतो आता. दर्शन झालेलं आहे, जास्त घर नाही लांब, ह्या घरी. आणि कामं करतायत आईस नाही नको आता. सो चला काही दाखवता. बघा जुगार चालू आहे, यांचा जुगार. बघा पत्ते नाही समजत तरी पत्ते खेळतो. गौर कशी कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि मागचा मकार पण कसा. पोऱ्या आहे ना, यो नाचत नाही, याला लाज वाटतं. लय इथं समजी पोरी बाया बिया नाचतात.
पार्टी घ्यायला आलेले आहे. 12 वाजले ऑलरेडी सुरू झाले आणि आम्ही लेट आलो. तर आमचा आता ब्रेक टाइम झालेला आहे. डायरेक्ट फोनला पैसे बघा कुठल्या मंदिरावर बसलेली. एवढे तर भेटलेत, अजून भेटतील. हे बघा ते सुस्तावलेत. हे बघा जुगारी. आम्ही बघा काय खेळतो. आम्ही खेळतो मेंढीकोट, गुलामचोर, अजून मामा काय 2, 3, 5 आम्ही चेंज करून खेळतो. सो चला दाखवतो तुम्हाला. केळ्याची वेपर नाश्ता आहे आणि ती हावरी बघा पत्ते खेळतात तरी पण नाश्ता पाहिजे. हा हेच खातो बघा. मामा व्लॉग बघणारे मामा बघा तुमचा पोरगा काय काय बोलतो आहे का. रात्रीचे 3:30 वाजता मी मॅगी बनवायला घेतलेली आहे. हे बघ आली क्रेडिट्सवर. बनवले आमच्या मावशीने आणि अरे खोटी आहे जा. सो चला काही आमचा खेळ कंटिन्यू. मावशी बसले एकटी. हे बघा सगळे मॅगी खायला बी लागलेत. चालू का तुला चालू. मामा पण नाही खात. आणि ते बघा हावरे तिकडं आजारी आहेत तरी पण खातात. आहे का काय काहीच नाही. सो चला काहीच आता खातो मॅगी. एवढी घाबरगुंडी आहे. सकाळी 4 वाजता घाबरतं. इथून एवढा बघा एवढा रोड खाली आहे, एवढ्या लाईटी आहेत, जाऊ शकते नाही. लय घाबरतं. नुसतं आम्हाला सोडायला इथं काम धंद्याला लावले. चाल ही पण मागची पण तशीच आहे घाबरगुंडी एक नंबरची. झूठ बोलती है. ये देखिए काय टॅलेंट आहे ना. आपण आमच्या मनूला आवाज येतो तेव्हा कुत्रे ओरडायला लागले तिकडे. भूतच दिसते. चला गाईज यांची फालतूगिरी काही कमी होणार नाही. चला जातो घरी. पत्ते खेळल्यानंतर आता हे दादा बघा काय करतात. गाईज पूर्ण भूत झालेलं आहे. हे दादा कोरे या दादांचा वाटाला आहे. सो चला दाखवतो. एवढा जुगाराचा नाद लागलाय. ते उनो कार्ड्स पण काठी मारा चाराचा काठी मारायचा चाराचा काय संबंध आहे इथं. हा बघा आता खेळतो आम्ही उनो. दाखवतो तुम्हाला. हो सो आता फोडला. सो थोडासा दाखवतो तुम्हाला. अशी पत्ती वाटतात. जाऊ द्या चला खेळतो गाईज. नंतर सांगेल मी तुम्हाला कधीतरी. गाईज हे बघा हे इथं आता पिसरा खुल्ले. 1, 2, 3 याचे पण हे मामाचे पण 7, 8, 9, 10 15 पानं वरतून 13, 14, 15. हे पकड रे जरा हातात. ते ठेव. सो गाईज एवढी पानं हातात आहेत. हे बघा लपवते आणि ही अजून 15 पानं आहेत. म्हणजे किती आहेत. डायरेक्ट मोराचा पिसारा फुललेला आहे. हे बघा थांबा आमचा गेम कंटिन्यू करतो. सकाळचे 6 वाजलेले आहेत. तो झोपायला जातो. चला याचा माझा ब्लॉग तिथेच एंड करतो. जय महाराष्ट्र. गुड नाईट.